तुम्ही जेनजी मध्ये मोडता का किंवा तुमची मुलं जेनजी मध्ये आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी न चुकता पहा। कारण लक्षात ठेवा, आता जर आपण पाहिलं गेलं याच्यामध्ये तर जेनजी इन्कमच्या बाबतीत त्यांच्या वडिलांच्याही पुढे त्यांचा इन्कम स्ट्रॉंग आहे, त्यांचा खर्च एक्सपेन्स हे खूप सारे मजबूत आहेत, पण याच्यामध्ये प्रॉब्लेम ही पिढी सगळ्यात आधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरीब होतीये। होय मित्रांनो, आम्ही खूप सारा मोठा स्टडी केला याच्यामध्ये आणि आम्हाला असं वाटलं की चला जेनजीचे कान टोचण्याची आत्ताच योग्य वेळ आहे, लक्ष दिलं तर चांगले, नाही तर नंतर अवघड होऊन जाईल। आणि तुम्ही पण हा व्हिडिओ पहा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी इन डेप्थ मध्ये समजतील, कारण जिथे चुकतंय तिथे आपण सांगणं याच्यामध्ये गरजेचं आहे। कारण सध्याच्या कंडिशनला जेनजीचा खूप सारा बोलबाला आहे, कारण आत्ताची ही जी पिढी आहे ना एक मोस्ट ऍक्टिव्ह मोस्ट इनोव्हेटिव्ह असं बोललं जातं याच्यामध्ये। आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की आमच्या 8 पिढ्या झाल्या 10 पिढ्या झाल्या, आता ते पिढ्यांकडे जाऊ नका, आता जनरेशन वाईज बोला। अगदी डेप्थ मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती देणार आहे आणि नक्की काय करायचंय ना हे पण आपल्या सगळ्यांना समजणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर आपल्या आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये स्वागत करतो याच्यामध्ये। का जेनजी गरीब होत आहेत सगळ्यात आधी ह्याच्यावर आज आपण डेप्थ मध्ये चर्चा करूया आणि काय करायचं ते पण सांगणार आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल क्विकली सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि महत्त्वाची गोष्ट, तुमच्यासाठीच फ्री मध्ये कम्युनिटी ग्रुप पण आम्ही बनवलेत, ते खाली दिलेले त्याच्यावर जाऊन न चुकता जॉईन करा। मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल हा जेनजी काय असतो, पहिल्यांदा ऐकलं असेल याच्यामध्ये। काळजी करू नका, अशा 7 जनरेशन झालेले आहेत। मग आता पहिल्यांदा बघा तुम्ही कुठल्या जनरेशन मध्ये वाढता, पण आता हे जनरेशन काय असतात ते आधी थोडं समजून सांगायचं मी थोडक्यात प्रयत्न करतो याच्यामध्ये। ओके, आता हे जर असतं जनरेशन तर याच्यामध्ये जी पहिली जनरेशन होती ना त्याला बोलतात द सायलेंट जनरेशन। मग ही कधीपासून होती तर 1928 पासून, ज्यांचा जन्म 1945 पर्यंत आहे ना, ह्या सगळ्या लोकांना बोललं जातं द सायलेंट जनरेशन। मग त्याच्यानंतर दुसरी जनरेशन आली, त्याला बोललं जातं बेबी बूमर्स। 1946 पासून 1964च्या काळामध्ये ज्यांचाही जन्म झाला हे सगळे बेबी बूमर्स आहेत असं बोललं जातं। मग त्याच्यानंतर आली पुढची तिसरी जनरेशन, त्याला असं म्हणतात जनरेशन एक्स। म्हणजे 1965 पासून 1980 मध्ये ह्या ज्या लोकांचा जन्म आहे त्या लोकांना बोललं जातं जनरेशन एक्स। त्याच्यानंतरची चौथी आपली जनरेशन आहे त्याला बोललं जातं मिलेनियल्स किंवा जनरेशन वाय। नॉर्मली 1981 पासून 1996 मधले, म्हणजे आत्ताच्या काळामध्ये ज्यांनी जास्त स्ट्रगल केलेला आहे ती जनरेशन। याच्यामध्ये अगदी मी पण ह्या मिलेनियल जनरेशन मध्ये मोडतो। ओके, की ज्यांनी बऱ्याच गोष्टी जुन्या पाहिलेल्या आहेत। आपण म्हणतो ना अरे 90च्या दशकामध्ये जन्म झाला असेल ना तर ह्या गोष्टी आत्ताच्या पोरांनी पाहिल्याच नसतील, त्याच्यामध्ये आपण मोडत असतो। त्याच्यानंतर जी 5वी जनरेशन आहे त्याला बोललं जातं जनरेशन झेड, जी 1997 पासून 2012 पर्यंत ज्यांचा जन्म झालाय त्यांना ह्या कॅटेगरीमध्ये मोडलं जातं। मग मित्रांनो, त्याच्यानंतर आता 2012 पासून 2025 पर्यंत ज्यांचाही जन्म झालेला आहे ते येतात सगळे अल्फा जनरेशन मध्ये। ओके, म्हणजे तुम्ही जर पाहिला गेला असेल तर प्रत्येक स्टेजला एक वेगवेगळं नाव दिलेलं आहे। माहिती फरक काय पडतो लक्षात ठेवायच्या मध्ये, याच्यामध्ये सगळ्यात मेन फोकस आहे जेन झेडला। तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा लहान होतो ना बसने गाड्यांनी इकडे तिकडे आपण प्रवास करत असतो। ही जनरेशन झेड जेव्हा जन्मली ना त्यांचा जन्मच अशा घरामध्ये झाला की ऑलरेडी त्यांच्या घरामध्ये गाडी होती। मिलेनियल्सच्या आधी बऱ्यापैकी लोकांनी स्ट्रगल केलेला आहे। मिलेनियल्स कॅटेगरीमधली लोक एखाद्याला 10-20 रुपये 50 रुपये द्यायचा असेल ना तर 10 वेळा विचार करतील अरे देऊ का नको, ह्या गोष्टीमध्ये किती फायदा किती तोटा आहे। जेनजीला तुम्ही पैसे मागितले तुम्हाला जास्त करून क्विकली काढून देईल याच्यामध्ये, का तर त्यांनी ते स्ट्रगलचे दिवस जास्त पाहिलेले नाही त्याच्यामध्ये। ओके, मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जेनजीच्या काही चांगले आहेत की ज्या काही निगेटिव्ह आहेत, ज्याच्यामुळे त्यांचा ऍक्च्युली एक हॅबिट त्यांना बनलेली की ज्याच्यामुळे ते गरीब होत चालले त्याच्यामध्ये। मग स्पेशली काय मिस्टेक्स आहे जेनजीमध्ये आपण याच्यामध्ये चर्चा करूया। आता वयाच्या आधीच मॅच्युअर आहेत ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे। याच्यामध्ये गुड ह्युमर आहे यांच्याकडे, प्रेझेंट मध्ये जगणारे ती लोक, त्यांना माहिती जगामध्ये काय चाललं पाहिजे आणि आम्हाला काय केलं पाहिजे, आणि म्हणून ते कदाचित त्यांच्या आधीच्या म्हणजे त्यांच्या वडिलांपेक्षाही काही काही लोक जास्त पगार घेतात असं आपण म्हणू शकतो। पण महत्त्वाची गोष्ट हे कशामुळे झालं तर पूर्णपणे स्मार्टफोन असेल, सोशल मीडिया असेल, इंटरनेट ह्या सगळ्यांमध्ये वाढलेले आहेत। म्हणजे ही लोक जेव्हा जन्मला आली, जेव्हा ही मोठी झाली तेव्हा त्यांच्या हातामध्ये पहिल्यांदा मोबाईल आला। आपल्याकडे जेव्हा मोबाईल आला, जे जेनजी किंवा जे मिलेनियाच्या आधीची लोक आहेत ती ऍक्च्युअली लाईफच्या एका मॅच्युरिटी स्टेप म्हणजे 35-40 नंतर पहिले मोबाईल हातामध्ये पडले, तसं यांच्यासाठी नाही झालं आता। ओके, तर ह्या काही चांगल्या गोष्टी आहेत। तुम्हाला माहिती आहे का की सर्वात फायनान्शियल अनस्टेबल पण ही जेनजी आपण याच्यामध्ये बोलत असतो। मग आता हे सगळं आपल्याला याच्यामध्ये चर्चा
करायची आणि काही सोल्युशन देतो, फोकस करा इन डेप्थ मध्ये. खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ याच्यामध्ये. सर्वात आधी आपण चर्चा करूया की जेनजी गरीब आणि कर्जबाजारी याच्यामध्ये का होते आणि फायनान्शियल स्टेबल ह्यांनी का होणं गरजेचं आहे. क्लिअर. ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे की जेनजी जनरेशन जी याच्यामध्ये ती कर्जबाजारी का होऊ लागली आहे. तसंच यात सर्वात मोठं कारण आहे इंटरनेट. आता तुम्ही म्हणाला हे बाबा कसं काय याच्यामध्ये, तर जेव्हापासून इंटरनेटचा वापर वाढला त्या जिओने पण फ्री नेट चालू केलं. यामुळे मोबाईल वापरण्याचं प्रमाण खूप वाढलं आणि जसं की मोबाईल वापरू लागले तसं यांच्या समोर भरपूर सारे ऑप्शन्स ओपन झाले याच्यामध्ये. जसे आधी हमारे जमाने में, तेव्हा आपण फक्त असं म्हणतो की अरे हमारे जमाने में ये नहीं था. न्यूजपेपर्स आपल्याकडे नॉर्मली होते. कोणत्याही गोष्टींची ऍड दिसली की आपण पान पलटून पुढे जायचो किंवा टीव्ही मध्ये ऍड लागली की चॅनल चेंज करत होतो. कोणतंही होल्डिंग ओके जे आपण होतं ते पाहून पुढे निघून जात होतं याच्यामध्ये. पण आता तसं नाही राहिलं, सगळं ऑनलाईन शिफ्ट झालं याच्यामध्ये. आता सर्व काही एका क्लिकवर अवेलेबल आहे. त्याच्यामुळे वस्तूंना खरेदी करण्यासाठी कॅपॅसिटी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे आपण बघतो ई कॉमर्स हिट होण्यामध्ये जेनजीचा खूप मोठा हात आहे. का तर यांना सगळं घरपोच पाहिजे, घरातनं बाहेर पडायचं नाहीये. ओके. विविध ऑफर्स दिले याच्यामध्ये. बरोबर आपण जर बघतो की वेगवेगळ्या ऑफर्स वगैरे उपलब्ध झाल्या, त्याच्यामुळे सगळ्यांचं नॉर्मली स्पेंडिंग वाढत चाललेलं आहे. दुसरी गोष्ट जनरेशन ट्रेंड ब्रँड असेल ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी सेलिब्रिटीजना फॉलो करणं, त्याच्यामुळे यांच्याकडे पैसा राहत नाहीये. कारण त्यांना असं वाटतं अरे विराट कोहली असा शूज घालतो ना, माझ्याकडे पण असा शूज पाहिजे, त्याच्याकडे अमुक गॉगल आहे, माझ्याकडे पण पाहिजे, हॅचबॅक नको एसयूव्ही पाहिजे याच्यामध्ये. ही एक नॉर्मली थिंकिंग लेवल आहे. का तर ही जास्त जगाशी कनेक्टेड आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रॉब्लेम याच्यामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. याच्यामुळे काय होतं की मोठ्या प्रमाणावर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग मध्ये लोक स्पेंड करतात, ज्याच्यामुळे पण त्यांचं स्पेंडिंग वाढत आहे. इथपर्यंत सगळंच ठीक आहे याच्यामध्ये. पण जेव्हा स्वतःकडे पैसे संपल्यावर कुठून शॉपिंग करणार हा पण प्रश्न येतो. तर वेगवेगळ्या स्कीम, कार्ड्स, बाय नाव पे लेटर असं आज भरपूर उपलब्ध आहे. ओके. विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म यासारख्या ऑप्शन्स मधून त्याच्यावर कर्ज यायला सुरुवात करतात आणि त्याच्यावरून खरेदी करतात पण घेणार. ओके. त्याच्यामुळे ईएमआय खूप जास्त असतात. मग या सगळ्यांमध्ये एकदा अडकलं की मग ईएमआय भरण्यासाठी दुसऱ्याकडून लोन घेणे आणि तो आधीचा ईएमआय भरणे. ओके. आणि असं करत करत ते कर्जबाजारी होत आहेत. का तर ऍक्च्युली थिंकिंग पॅटर्न आणि खर्चाचा पॅटर्न खूप सारा वेगळा आहे याच्यामध्ये. या सगळ्यांमुळे ते डिप्रेशन मध्ये पण जातात. असं एक नॉर्मली स्टडी आम्ही याच्यामध्ये केला. मग आता हे परिणाम जे होत आहे तर त्यांचा हा परिणाम जो काय होतोय तर त्यांच्या नॉर्मली वर्क लाईफ अनस्टॅबिलिटीवर पण झालेला आहे. याच्यानुसार 2024 मध्ये एक रिपोर्ट नुसार 98% जेनजी वर्क प्लेस मध्ये बर्नआउट फील करतात. यामध्ये अजून काहींना वाटतं की आपण एस्थेटिक गोष्टी बाय करायला हवे, त्याच्यामध्ये फॅन्सी गोष्ट असतील, स्टँडर्ड मेंटेन करावं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या फायनान्शियल कंडिशनला इम्पॅक्ट करतात. कारण बरेच जण त्यांच्या इन्कम पेक्षा जास्त स्पेंडिंग करतात. ह्याच्या आधीची पिढी खर्चावर जास्त खर्च करत नव्हती. तुम्ही जर बघितलं असेल तर आई आपली घरामध्ये डब्यामध्ये पैसे ठेवायचे अक्षरशः. आता ही दिवस चेंज व्हायला लागले. का तर जेनजीकडे अशी थिंकिंग नाहीये. ते म्हणतात चला ही गोष्ट घेऊ, ती गोष्ट घेऊ. याच्यामध्ये म्हणजे काय तर स्पेंडिंग वाढले, त्यामुळे पैसे कमवून पण जनरेशन झेड मोठ्या प्रमाणामध्ये गरीब होते. पण आता याचा उपाय पण असणं गरजेचं आहे. मग आता उपाय काय केले पाहिजेत हे पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. तर आता तुम्हाला कळलं की नक्की काय काय होतं याच्यामध्ये. तर आपल्या पॅरेंट्स पेक्षा जास्त पैसे आपण कमवतोय पण त्याचं योग्य मॅनेजमेंट करत नाही. मग आता आपल्याला सर्वप्रथम पैशाचं मॅनेजमेंट सर्वप्रथम करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हे मॅनेजमेंट करायचं असेल, शिकायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही फिनचक डाउनलोड करा. त्याच्यामध्ये मनी मॅनेजमेंट असेल, गोल सेटिंग असेल, ओके, टार्गेट अचीव लाईफ मध्ये कसं केले पाहिजेत, कशासाठी किती स्पेंडिंग केलं पाहिजे, अशा बऱ्याच फॅसिलिटी अवेलेबल आहेत फ्रीमध्ये. तुम्हाला पण हे करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही गोल सेट करणार नाही तोपर्यंत त्या गोल विषयी ओके तुम्ही तेवढं आपण ऍक्टिव्हली राहणार नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे खाली लिंक दिलेली आहे, डाउनलोड करा. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची, स्टार्ट अर्ली इन्व्हेस्टमेंट. बरेच जण म्हणतात मला इन्व्हेस्ट करायची काय, कारण जेनजीला आत्ताच्या कंडिशनला डीमॅट ही गोष्ट नवीन नाही, त्यांना सगळं माहिती आहे. पण त्यांचा कल हा ट्रेडिंगकडे जास्त आहे. इन्व्हेस्टमेंट त्यांना किरकोळ वाटतं, अरे 10-12% रिटर्न नाही, पण त्याच्यावर फोकस करा. कारण पहिली इन्व्हेस्टमेंट चालू करणं गरजेचं याच्यामध्ये. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे शॉप असेल, इझी ऍक्सेस फॉर एव्हरीथिंग, ऑनलाईन शॉपिंग, ट्रेंड फॉलो करणे, ब्रँडच्या मागे पळणे. ओके. आत्ताच काही दिवसापूर्वी न्यूज आली होती की चायनाने मोठ्या प्रमाणावर मोठ्या ब्रँडच्या वस्तू आम्हीच बनवतो आणि ते आमच्याकडून खरेदी करून जास्त पैशामध्ये विकतात असं सांगितलंय. तर या सर्व गोष्टीमध्ये बरेच पैसे खर्च केले जात असले तर जेव्हा तुमच्याकडे काही एक्स्ट्रा पैसे असतील ना तर जे खर्च केल्याने तुम्हाला काही नॉर्मली एक्स्ट्रा काही फरक नाही पडणार. म्हणजे महिन्यामध्ये 4 वेळा बर्गर खाणार आहे त्याच्यापेक्षा एकदाच मी बर्गर खाईल. 3 वेळा बर्गरची नॉर्मल कॉस्टिंग आहे ते ऍटलिस्ट मी सेव्ह करायचा विचार करेल. एक साधी सिंपल गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक
प्रत्येक गोष्टीसाठी लोन घेणे, ते लोन फेडण्यासाठी दुसरं लोन घेणे, हे पूर्णपणे तुम्हाला याच्यामध्ये टाळायचंय. चौथी महत्वाची गोष्ट आहे सुपरफिशियल, म्हणजे दिखाव्यासाठी गोष्टी करणं, खरेदी करणं थांबवा. म्हणजे अरे माझ्याकडे आयफोन असला पाहिजे, माझ्याकडे फोल्ड असला पाहिजे, हे असं जे काय आता चाललंय ना, 90% आयफोन तुम्हाला माहिती EMI वर घेतलेले असतात. मग जगाला शॉप करून काय फायदा याच्यामध्ये. ओके, आता हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनसॅटिस्फाईड नेचर. तर या सगळ्या गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे. सॅटिस्फाईड कुठेतरी आपल्याला थोडंफार झालं पाहिजे, जेणेकरून तुम्ही अशा प्रॉब्लेम्स मध्ये फसणार नाही. आणि हो, तुम्ही पण या जनरेशनचे आहात का नाही हे आम्हाला कमेंट करून सांगा, कारण आम्हाला असं वाटलं की काहीतरी याच्यामध्ये अपग्रेड आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. कारण एवढी छान आणि ऍक्टिव्ह जनरेशन आहे, तर ती जनरेशन येणाऱ्या काळामध्ये एक मोठी इन्व्हेस्टर पण बनू शकते. आणि ह्याच्यासाठी आम्ही हा सगळा व्हिडिओ बनवलेला आहे. जेनजी खरंच गरीब होतीये का, आणि गरीब न होण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे, साध्या सिंपल स्टेप्स अगदी व्हिडिओमध्ये आम्ही सांगायचा प्रयत्न केला. आता मित्रांनो, आम्ही जे करतोय, आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रातला, भारतातला प्रत्येक जण एक चांगला इन्व्हेस्टर झाला पाहिजे, आणि ह्यासाठी या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. आणि तुम्हाला पण हे जर आवडत असेल ना, तर हक्काने लाईक पण करा की, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.